दरम्यान एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि आपल्या समोर वरळीतनं लढावं किंवा मी तुमच्या समोरून ठाण्यातनं लढतो असं आव्हान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिलंय। तसंच आज निवडणुका होत नाहीत याला आपण लोकशाही म्हणायचं का असा सवालही त्यांनी विचारला। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना 1 वर्षापासून सांगतोय, 1.5 वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळीतून लढावं। ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे। पण हीच महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या जरी चर्चा होत असल्या तरी निवडणूकच होत नाहीयेत। काल परवाकडे पण पाहिलं असेल, हायकोर्टाने ताशारे ओढलेले इलेक्शन कमिशनर त्यांना निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभा इथे दोन्हीकडे निवडणूक घ्यायला पाहिजे। 1 वर्ष झालं तिथून लोकसभेत आणि दिल्लीत आवाजच नाहीये। याला लोकशाही म्हणतो का आपण? महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीयेत। आज आपण पाहिलं असेल तर सेनेटची देखील निवडणूक हे घ्यायला तयार नाहीत, कारण ह्यांच्यात हिंमतच नाहीये। आणि मूळ गोष्ट हीच राहिलेली की आपल्या राज्यात लोकशाही ह्यांनी मारलेली आहे, संपवलेली आहे। ती पुनर्जीवित करण्यासाठी आमचा सगळा हा लढा आहे। अजूनही दिघा स्टेशनचं उद्घाटन 8 महिने तयार आहे तरी झालेलं नाही। उरण लाईन असेल, डोंबिवली मानकोली कनेक्टर असेल, हे तसंच्या तसं पडलेलं आहे। आणि आज देखील मुख्यमंत्री कुठे आहेत? घटनाबाह्य राजस्थानमध्ये आहेत। आदेश आले म्हणून तिथे गेलेत। आपण पाहिलं असेल MTHLचं अजून उद्घाटन पेंडिंग आहे। मुख्यमंत्री कुठे आहेत? राजस्थानमध्ये। मोठे उद्योग देखील दुसऱ्या राज्यात जात आहेत। घटनाबाह्य मुख्यमंत्री दुसरीकडे प्रचाराला जातात, शपथविधीला जातात, दिल्लीला बोललं की दिल्लीला उडी मारत जातात। पण आमच्याकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये फेरीमाला काही त्यांना कुठेच वेळ मिळत नाही। प्रश्न सोपा आहे। धारावीचा विकास होत असताना कुठच्या तरी सरकारचा एका मित्राचा विकास होऊ नये, एका व्यक्तीचा विकास होऊ नये। निश्चितपणे ज्यांना प्रॉफिट कमवायचे त्यांनी कमवावे, पण ते कसे असावेत, काय असावेत, त्याच्यावर सरकारचं काहीतरी रेग्युलेशन असायला पाहिजे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या जर काही आपण सवलती देत असू तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सरकारलाच कसा फायदा होईल हे बघून आपण पाहिलं असेल BDचा जो विकास केला, पुनर्विकास करायला सुरू केलं, ते सरकारच्या माध्यमातून केलं। तर ह्या सगळ्या सवलती जर आपण देणार असू, मेगा सवलती जर देणार असू, तर मग सरकारच का नाही करत आहे? तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन माझ्या विरोधात वरळीतनं निवडणूक लढवावी किंवा आपण ठाण्यातनं निवडणूक लढतो त्यांच्या विरोधात असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। आणि मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रातल्या विकास कामांवरती लक्ष नाही, ते बाहेरच्या राज्यामध्ये जास्त गुंग असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।